चिंचवड गोळीबाराच्या घटनेनं हादरले। बाईकहून आलेल्या 2 अज्ञातांनी EJ फर्निचर मॉलवर अंधाधुंद गोळीबार केला। लॉरेन बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकरनं सोशल मीडियावर पोस्ट करत गोळीबाराची जबाबदारी घेतली। त्याने EJ फर्निचर मॉलच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 2 पिस्तुलातून 5 ते 6 गोळ्या फर्निचर मॉलवर झाडल्या। त्या ठिकाणी AJ फर्निचर मॉलच्या नावाच्या दिशेने त्या ठिकाणी स्वतःकडे असलेल्या ज्या पिस्टलमधून काही त्याच्यामधून काही राऊंड फायर केले आणि ते बाहेरच्या दिशेने निघून गेलेले आहेत। या अनुषंगाने या ठिकाणी सर्वस्वी तपास चालू आहे। त्या ठिकाणी हे कोण व्यक्ती आहेत, काय आहेत याच्याबाबत तपास चालू आहे आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघर यांच्याकडून। गोपाल, पिंपरी चिंचवडमधल्या या मॉलवर गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारली आहे। काय नेमकं हे कनेक्शन आहे? शुभम लोणकरनं याबाबत पोस्ट सुद्धा केल्याचं कळतंय। पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामध्ये हा जो AJ मॉल आहे, अशोक नैन यांचा हा मालकीचा AJ मॉल फर्निचर मॉल आहे आणि अशोक नैन हे MG ड्रग्सचे तस्कर आहेत असा जो दावा आहे ते बिश्नोई गँगचे सदस्य शुभम लोणकर यांनी केलेला आहे आणि त्याच दाव्यानुसार त्यांनी काल रात्री आपल्या 2 शूटरच्या माध्यमातून AJ फर्निचर मॉलवर जवळपास 6 राऊंड फायर केले असं त्यांनी दावा केलेला आहे आणि त्यांनी इशारा दिलेला आहे की आता आम्ही मॉलच्या दिशेनं फायरिंग केली पण पुढच्या वेळेस जी गोळी असेल ती डायरेक्ट कपाळावर असेल असा इशारा त्यांनी अशोक नैन यांना दिलेला आहे। मात्र एकूणच या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहर हादरलं आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे बिश्नोई गँगचा जो नेटवर्क आहे तो किती सक्रिय पद्धतीनं कार्यान्वित झालेला आहे हे आपण या चित्रांच्या माध्यमातून पाहू शकतो। ठीक, धन्यवाद गोपाल संपूर्ण माहितीसाठी।